बोलू कशाला बोलू नाहीये. अरे विकले गेले तुम्ही भरभरने दिले तिकीट ज्यांचे अवकाश देताना तिकीट दिले. पैसे खावे इकडे पैसे खाऊन तिकीट दिली तुम्ही. आणि 45 वर्ष 1980 27 म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर आणीबाणी नंतर माझ्या आयुष्यात बरबाद झालं. मी काय झालं म्हणजे काय तुम्ही आम्हाला फसवलं. 45 वर्ष आम्ही 80 सालापासून काम करतो. कालची माकडं आली त्याने तिकीट दिली तुम्ही कशावर दिली. आम्ही जुचंद्रचे आम्ही राहणारी झेंडा घेण्याची हिंमत नव्हती कोणाची. झेंडा कोणी घेत नव्हता खांद्यावर. त्यावेळी निशिकांत म्हात्रे अरुण पाटील केदारनाथ म्हात्रे कैलास म्हात्रे या लोकांनी झेंडा घेतले. आज आमची ही परिस्थिती आहे. 75 वर्षांना आज 80 ज्यावेळी पहिले रामभाऊ इथे उभे राहिले. रामभाऊच्या काळापासून आज कार्यकर्ता आज माझं वय 70 झालं. वयाच्या 25व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी नाचवतोय. आणि हे तुकडे खाऊन आणि आम्हाला जो आमदार मिळाला हा सावत्र आमदार मिळाला. आमदार आमचा जर कशाचा असा सावत्र आमदार मिळाला म्हणून आमची परिस्थिती झाली. आम्हाला वसईचा आमदार आमच्या आम्हाला दुबे मिळाली त्याच्यामुळे आमचं आयुष्य बर्बाद केलं. आमचं आयुष्य बर्बाद केलं. माझं नाव निशिकांत द्वारकानाथ म्हात्रे राहणार जुचंद्र. एकमेव भारतीय जनता पार्टी 1980 सालापासून नाचवणारा मनुष्य. वसई तालुक्यामध्ये 18 कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर वसईमध्ये आता झाले दिसतात ते आता 3 आमदार आले म्हणून आज सगळं गाव आला. पण त्यावेळी कोणी झेंडा उचला नव्हता कारण त्यावेळी आपल्याला घाबरत होते. पण तेव्हा आम्ही 2009 पासून आमचा मर्डर पण झाला असतं. आमच्या त्यावेळी पक्षासाठी आमचा प्राण केला असतं पण पक्ष आम्ही जगवला आणि आज आम्ही आहोत. आज आमची किंमत आज ज्येष्ठांची किंमत आम्ही तिकीट मागितलंच नाही पण आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये. कारण इकडले जे आमदार झाले ज्यांना आम्ही निवडून दिलं स्नेह दुबेला त्यांचा आमचा घात केला. आमची मागणी म्हणजे काय आम्ही ज्येष्ठांची आमची किंमत नाहीये. कालचे काल आले त्यांना तुम्ही ज्यांनी 7 महिन्यामध्ये आले त्या 7 महिन्यामध्ये त्याने तिकीट दिली. आणि जे चाल माफी आहेत ज्यांना 27 मध्ये ज्याला तिकीट दिलेलं आहे धरेन म्हणून कुलकर्णी हे चाल माफी आहे. हे चाली म्हणतात धरेन कुलकर्णी 27 म्हटलं असतं हे चाल माफी आहे. आणि ह्यांना तुम्ही दिले माझं तिकीट त्यानं विकलेलं.